कारावासातून पत्रेला आपण सुरुवात केली आहे बघा. पुढे वाचूया. हे बघ एक स्वप्न, फ्रॉइड काही म्हणाला असता की नाही कुणास ठाऊक, पण तू पुष्कळ काही. तू आणि मी कुठल्याशा हॉटेलात, समोर गरम कॉफी, मला भयंकर थंडी वाजते, बाहेर अतोनात पाऊस, केशरी रंगाची इरली घालून लोक घाईघाईनं कुठं जात आहेत. तुझ्याशी माझं कसलंसं भांडण चाललंय नेहमीसारखं. आपल्याला एकमेकांचं म्हणणं समजतच नाही. सबंध खोलीत आपल्याशिवाय कुणीच नाही. एवढ्यात दार उघडून एक माणूस येतो. मला भयंकर भीती वाटते आणि मी तटकन उठून धाव घेते बाहेर. तू नुसता उभा राहून बघतोस. पाऊस म्हणजे त्याला काही अर्थच नाही. एका पावलात मी भिजून चिंब, उजेड गर्द शाईसारखा. धड दिवस नाही ना रात्र. युरोपात हिवाळ्यात संध्याकाळी 6च्या नाहीतर सकाळी 8च्या सुमारास धुक्यात पडतो ना तसा. कारणाशिवायच मी आपली धावते आहे. मागं कुणी नाही, पुढं कुणी नाही. नुसती हाकलणारी, चाबूक वाजवणारी भीती. सारखी ओळखीशीची वाटणारी माणसं पुढून मागं जात आहेत. मी एवढ्यात एका प्रचंड माणसावर आपटते आणि तो मला धरून ठेवतो. अँडी. त्याच्या काळ्या बोथट हातांची बोटं गच्च माझ्यावर वळ उठतात. आम्ही नुसतेच एकमेकांकडे पाहत राहतो, केसातून डोळ्यांवर गळणाऱ्या पावसातून. डोळे उघडले तेव्हा खरंच बदाबदा पाऊस पडत होता. मनू, तू कुठं आहेस? दर दिवसाला हजारो वर्ष दूर जात नाहीसा होणार आहेस. किती व्यवधानात मन अडकवते. पुष्कळदा तुझा विसरसुद्धा पडतो. पण नको तेव्हा तू इथं हातांच्या मिठीत नाहीस ही जाणीव राहतेच उभी. पुढं मागं फेऱ्या घालताना खोली पुरत नाही. पप्पा जेवण झाल्यावर हॉलभर फेऱ्या घालायचे त्याची आठवण येते. खरंच 2 माणसं एकमेकात गुंतली असली की वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नसतो. तू जाताना 6 तासांचा दिवस आणि 6 तासांची रात्र करून जातास तर जगणं सोपं झालं असतं. आत्ता शिकते की एक तास करून कसं जगायचं. ध्येय हा तास घालवणं. येणारे जाणारे येतात, बसतात, बोलतात. काहीतरी काम होतं, तो तास जातोही. या सगळ्यातून मार्ग काढायला पाहिजे म्हणू. मार्ग काढलाच पाहिजे. तो कठीण असेल, कदाचित अमानुषही, पण त्याच्या शेवटी काही एक असं साध्य माझ्या हाती लागेल की ज्या योगे मला मी पुरेशी ठरेन. हे हाती येणार हा माझा विश्वास आहे. आणि तू लांब जाऊन एका अर्थी मला दुसरं गत्यंतरच ठेवलेलं नाहीस. इतर कित्येक उद्योग आहेत, पण ते उद्योग धुंडायची आणि इतर माणसांचीही गरज यापासून माझं संरक्षण करू शकेल असं लक्ष कुठलंच नाही. कशा तऱ्हेनं सांगितलंस म्हणजे हाही एक भीक मागू तोंड वेंगाडण्याचा प्रकार नाही हे समजेल. तू परत यावंस म्हणून आता मुळीच प्रयत्न नाहीत. किंबहुना आलास तर मी दार न उघडण्याची शक्यता अधिक. कारण आता एवढं तरी कळलंय की माझ्या प्रत्येक चढावर मला हात द्यायला कुणी होतंच. आणि जोपर्यंत मी एकटी जिंकत नाही तोवर ती चढाई मला पुन्हा चढावीच लागेल. तेव्हा ही कुणी भवती नसलेली संधी मी दवडणार नाही. बघू कसं काय जमतं. आणि खरं सांगू, किती कंटाळा येतो. प्रत्येक वेळी कुणी नवं माणूस भेटलं की ते संभाषण, ते एकमेकाला तपासायचे डावपेच. मी विनापुरुष एकटीच मुलीला घेऊन राहते म्हटल्यावर टाकलेले तेच फासे, त्यांना उलटवण्यासाठी मी केलेल्या खेळ्या. असं वाटतं एक रीतिरिवाजाचं पुस्तक लिहावं कोणीतरी, त्यात या सगळ्या खेळ्यांना नंबर देऊन. मग मला म्हणता येईल या सगळ्या लोकांना की नंबर 117पर्यंत मी खेळत नाही. पुढची बात काही असली तर बोला, नाहीतर नमस्कार. पुढच्या बातेपर्यंत पोचतात कोण? एखादा अकबर, एखादा सुलतान, एखादा दिलीप, एखादा सदाशिव, नाहीतर आहेच मागील अंकावरून. आजारातून उठल्याला 3-4 दिवस झाले तरी कसलाच हुरूप येत नाही. तुला जाऊन 6 महिने होऊन गेले आणि बरंचसं आणलेलं अवसान संपलं. इतके दिवस तू नाहीच्या दुःखावर तरी काढले, पण आता तेही बोठट होतंय हळूहळू. नुसत्या भिकार निरर्थक उद्योगात आयुष्य आठवडा करून संपत राहतंय. याचं वाईट न वाटण्याचीच खंत वाटते. हा जो पत्राचा तुकडा आहे आत्ता जो आपण वाचला, पेज नंबर 9 आणि 10 वरचा, हा महत्त्वाचा तुकडा आहे.
त्याच्यावरची चर्चा आपण थोडीशी आता करूया, की जाणीवपूर्वक मी खंड न पाडता जे आहे तो पूर्ण वाचला, कारण त्याच्यामध्ये एक पूर्ण एक अनुभव आपल्याला मिळतो किंवा काही एक तिची पर्सनॅलिटी कळायला आपल्याला मदत होते. रेफरन्स पॉईंट सगळ्यांचे क्लिअर आहेत की मनू गेलेला आहे आणि मनुशी आपल्या नायिकेचे संबंध आहेत आणि तिला त्याच्या जाण्याची वेदना आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ना रोलर कोस्टर, की भावनांचं वर खाली होणं, ते जे सगळे भावनांचे प्रवाह आहेत त्याचं दर्शन आपल्याला या पत्रांमधून होत आहे. कारावास, मागच्या लेक्चरमध्ये मी नोट ती करत होतो, ती नोटही तुम्हाला मी देईल, तर तुमच्या नोटमध्ये त्याला कंटिन्यू करा की कसला कसला कारावास आहे. त्या कारावासाची नोंद आपण करत होतो की कोणकोणत्या प्रकारचा कारावास आहे. की सुरुवात होते या पत्राची की सिग्मंड फ्रॉइड, जो काही मानसोपचार तज्ज्ञ आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्यानं माणसाच्या व्यक्तिमत्वाची तपासणी, साध्या भाषेत बोलायचं तर त्याला पडणाऱ्या स्वप्नांच्या आधारावर केली, काही त्याच्यावरनं निदान त्यांनी काही केलं. तर फ्रॉइडच्या त्या सायको ॲनालिसिसमध्ये आपल्याला जायचं नाही. फ्रॉइडचा संबंध फक्त तेवढाच की फ्रॉइड काही म्हणाला असता की नाही कुणास ठाऊक, की स्वप्नांचा अन्वय अर्थ लावण्याचं काम फ्रॉइडनी केलं. आणि फ्रॉइडचं बरंच त्याविषयीचं विवेचन आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधल्या ज्या काही भावना असतात किंवा ज्या अपुऱ्या इच्छा असतात वगैरे, आणि स्वप्नांमध्ये ते कसं प्रकट होतं, मग त्यातनं तुमचे ट्रॉमा काय आहेत, या इत्यादी गोष्टी, त्यात आपल्याला जायचं नाही. फक्त फ्रॉइडचा संबंध आला कारण तिला त्या स्वप्नाचा उल्लेख जो आहे तो मनूला सांगायचा आहे किंवा करायचा आहे मनूच्या पत्रामध्ये, की ती दोघे मनू आणि ती बसली आहे आणि पाऊस येतोय, कोणीतरी एक माणूस येतोय आणि ती बाहेर पडते आणि अँडी जो आहे तो तिला पकडतोय. या स्वप्नाचा अन्वय अर्थ आपण कसा घ्यायचा, की एकाशी संबंध संपले की पुढचं आयुष्य जगायला किंवा तगून राहायला पुन्हा कुणातरी पुरुषाचीच मदत लागते आहे. आणि पुढे काय की अँडीच्या बोथट हातांची बोटं माझ्यावर वळ उठतात, त्याचं काहीतरी मार्किंग जे आहे ना ते परत त्या स्त्रीच्या आयुष्यावर येते. आणि हे संपतच नाही आहे दुःस्वप्न. तो कारावास जो आहे, म्हणजे कारावास कशा कशाचा आहे हा जो आपला मुद्दा होता, की कोणकोणते कारावास आहेत. हे कारावास कशा कशाचा आहे, कारावासाची आपण यादी केली होती की एकामागून एक संबंध किंवा एकामागून एक नाती निर्माण करणं, हा पण कारावास आहे ना. या पत्राचा शेवट त्यानेच होतोय की आता हे बस झालं, म्हणजे आता हे नको आहे मला, त्या ज्या चढणीवरनं मी चढते आहे, मला तिथे प्रत्येक वेळेला कोणीतरी पुरुष जो आहे तो त्याची गरज लागली, तर आता मी हे करणार नाही. हा नात्यांचाच एक कारावास आहे का. मग आता तिथपर्यंत जाण्याकरता की मी एकटी मला पुरेशी आहे, हे मला बस झालं, हे सांगण्याकरताचं विवेचन मग पुढच्या भागात येतं की किती व्यवधानात मन अडकवते, पुष्कळदा तुझा विसर सुद्धा पडतो, पण नको तेव्हा तू इथं हातांच्या मिठीत नाही, ही जाणीव राहतेच उभी. तुझ्यापासून मी मला बाजूला काढण्याचा जो प्रयत्न करते आहे, आणि एक जो बेसिक कारावास आहे तो तुझ्या प्रेमाचा पण आहे ना. कारावास नंबर जो काही आहे तो तुझ्या सहवासाचा पण कारावास आहे ना, की वेदना तीच आहे, मी अडकले आहे तुझ्यात, मी तुझ्यापासून स्वतःला वेगळी करू शकत नाही, वेगळं न करता येणं स्वतःला, हाही कारावास आहे. की आत्ता तू इथं नाहीस आणि मला तू हवा आहेस, हा कारावास आहे. आपण जो बोलतोय की तो याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कारावास आहे, म्हणजे अगदी पृष्ठ पातळीवरचे कारावास आणि एकदम डीप फिलॉसॉफिकल पातळीवरचे कारावास. की हा पहिला कारावास हा आहे की माझं तुझ्यावर आत्ता प्रेम आहे आणि तू आत्ता मला सोडून निघून गेलेला आहेस, तर तू मला हवा आहेस आणि तू मला मिळत नाही आहेस, आणि या सगळ्या वेदनेमध्ये मी अडकलेली आहे, हा माझा प्राथमिक स्वरूपाचा कारावास. पण असं प्रत्येक वेळेला प्रत्येक नातेसंबंधांमध्ये प्रत्येक पुरुषाच्या संबंधी माझं होतं, हा माझा इटर्नल चालू असणारा कारावास. हा कारावास कसा आहे, नातं किंवा संबंध हा इटर्नल आहे, म्हणजे हा थांबतच नाही आहे, हा चालूच आहे, निरंतर आहे, आणि हाच मला संपवायचा आहे. म्हणून तर मी ही कारावासातून पत्रे लिहिते आहे. लक्षात येतं, हे समजून घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे मुलगी आजची असेल 2026 मधली किंवा 1980 मधली, गौरी देशपांडेंच्या काळातली असेल किंवा आजची असेल, हा रिलेव्हंट कारावास आहे की नाही, काळामध्ये पण हा कारावास आहे की नाही, कसला कारावास आहे, हा कुठला आहे, हा तुम्हाला काय काय करायला लावतो. म्हणजे आत्ता आपण
पुण्यामध्ये ज्या प्रकारचं सगळ्या सध्या समकालीन बातम्या बघतो आहे की कोणीतरी कोणाचा तरी जीव घेत आहे, म्हणजे मारून टाकतं आहे. कुठून येतंय हे सगळं? म्हणजे प्रेम नावाची भावना ही किती विचित्र प्रकारची असू शकते, याच्यातनं काय होऊ शकतं? समग्र आयुष्याला ती भावना वेढून घेऊ शकते का? की ते क्राईमपर्यंत पण जाऊ शकतं? म्हणजे मुळात ती भावना एवढी थिल्लर आहे का? तर नाही. तिच्यामध्ये काहीतरी असं आहे जे आयुष्य घडवतं आहे पण आयुष्य संपवतं आहे पण. लक्षात येत आहे? सो हे समजून घ्यायला पाहिजे की हे काय आहे, की हा संबंधामध्ये परत परत जाणं आणि त्या व्यक्तीच्या संदर्भानं हा कारावास मजवर सतत येतोय. मनू तू नाही आहे, मग अकबर विषयी आहे, मग सुलतान विषयी आहे, काय आहे, मदन विषयी आहे. काय म्हटलंय बघा पुढे, पुढं मागं फेऱ्या घालताना खोली पुरत नाही, पप्पांची आठवण येते. मग असे संदर्भ, हॉल, निवेदनाचं जे काही आहे, पुन्हा भाषा जी आहे, भाषा शैलीची नोट जी आहे तिथे टाकायला पाहिजे. निवेदनाच्या बाबतीत पुन्हा पुन्हा निवेदनाच्या बाबतीत इंग्रजीचा वापर आहे, हॉल सारखा शब्द आहे, त्याची आठवण येते. युरोपचा सगळा उल्लेख आहे की मी युरोपात आहे, म्हणजे पुन्हा सगळे आंतरराष्ट्रीय संबंध, सगळे संदर्भ जे आहेत, संबंध म्हणण्यापेक्षा संदर्भ जे आहेत, बहुसांस्कृतिकता जी आहे ती परत परत येते. वाङ्मयाचा अभ्यास एका पातळीवर मॅथमॅटिकल होऊन जातो सिव्हिल सर्व्हिसेसचा, ते प्युअर लिटरेचर राहत नाही. काय म्हटलंय बघा, केशरी रंगाची इरली. मग अचानक प्रमाण भाषेच्या याच्यामध्ये तुम्ही इरली सारखा शब्द जो आहे तो थोडासा प्रमाण बोलीकडे जातो, त्याचा वापर आहे. काय काय म्हटलं त्यांनी पुढे, की तू जाताना 6 तासांचा दिवस आणि 6 तासांची रात्र करून जातास तर जगणं सोपं झालं असतं. म्हणजे तोच कारावास जो प्रायमरी आहे, प्राथमिक, की तू नाहीयेस, तू नसणं ज्याला आपण म्हणतो. की हा जो आहे की सहवासातून आलेला कारावास. बाबा रे, दिवस आता माझे निघत नाही आहेत, 6 तासांचा दिवस आणि 6 तासांची रात्र असते तर किती बरं झालं असतं. मग पुढं सगळं त्याचंच प्रकटीकरण येतं की ध्येय काय, की हा तास घालवणं, येणारे जाणारे येतात, बसतात, बोलतात. मग आता तेच सगळं एक चालू आहे की तू नसण्याची वेदना. तू परत यावंस म्हणून आता मुळीच प्रयत्न नाहीत, किंबहुना आलास तर मी दार न उघडण्याची शक्यता अधिक. रसास्वादाला एक्सपेक्टेड. तू परत यावंस म्हणून आता मुळीच प्रयत्न नाहीत, किंबहुना आलास तर मी दार न उघडण्याची शक्यता अधिक. रसास्वादाला अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. वर्गात जेवढे जेवढे रसास्वाद मी सांगतोय तेवढे लिहून माझ्याकडून चेक करून घेतले पाहिजेत. बऱ्याच लोकांनी टेस्ट जी आहे ती खूप कमी, काय आपण म्हणतो, खूप कमी लोकांनी वेळेत दिली आहे. रोज कोणीतरी 2 लोक 3 लोक ती टेस्ट देत आहेत आणि मग म्हणतात की सर कसं लिहायचं तेच कळत नाही. जर कसं लिहायचं ते कळत नाही तर आधी लिहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये चुका होतील, चुका झाल्यानंतर मी त्या तुम्हाला सांगेल आणि त्याच्यात सुधारणा होईल. हाताच्या बोटांवर मोजणं इतके लोक आहेत जे वेळेवर टेस्ट देतात ऑनलाईनमधले, आणि ज्यांनी दिली आहे त्यांच्यामध्ये त्या सुधारणा होत आहेत. त्यामुळे चूक करायला घाबरू नका. ज्या पद्धतीचं तुम्हाला सुचतंय त्या पद्धतीचं लिहा, ते चेक करून घ्या आणि ज्या काही तुमचं असेसमेंट होईल तिथे तुम्हाला ज्या सुधारणा सांगितल्या जातील त्याच्यावरनं तुमची जी आहे ती प्रगती होईल. किंबहुना आता आलास तर मी दार न उघडण्याची शक्यता अधिक. म्हणजे 6 तासांचा दिवस किंवा 6 तासांची रात्र करून गेला तर बरं होईल. मला हा दिवस जो आहे तो जात नाही आहे. ध्येय आहे की काय करू मी, आत्ता तू माझ्या हातात नाही आहेस याचा त्रास होतोय. आणि तिथून ट्रान्झिशन जे होतंय की तू परत आलास तर मी दार न उघडण्याची शक्यता अधिक. कारावास कसला आहे माहिती आहे, म्हणजे प्राथमिक कारावास आहे की तुमचा प्रेम आणि सहवास याच्यातली वेदना. दुसरा जो आहे की परत परत ह्या नात्यांमध्येच मला पडायचं हा. आणि तिसरा जो काही आहे की मला याच्यातनं मुक्त कसं व्हायचं हे समजतंय, पण मी परत परत या सगळ्यांमध्ये झुलत राहते. या झुलत राहण्याचा चौथा कारावास आहे. मराठीमध्ये, साध्या मराठीमध्ये म्हणतात कळतं पण वळत नाही. गौरी देशपांडेंच्या कारावासातून पत्रेच्या नायिकेचा पेच. कळतं पण वळत नाही, की खूप त्रास होतो रे, तू दिवस छोटा करून जायला पाहिजे होता, ध्येय काय की फक्त वेळ घालवणं, आणि परत आलास तरी आता दार उघडणार नाही.
त्या याच्यामध्ये झुलत राहणं आहे, वेदनेमध्ये. जसं एक एक पान गळावयाची राधा आहे ना, तसंच इथे पण आहे. तेच ट्रेट दिसतात तुम्हाला, स्वभाव विशेष तेच दिसतात की मी तर्कवादी आहे, स्वतःचं स्वत्व मला जपायचं आहे, स्वतःचा पैस निर्माण करायचा आहे. पण या वनिताला जे जमलं ते नीरजाला का जमू नये? जेवणाचं ताट आईला का देता येऊ नये? गणेश जो आहे तो का मला स्वयंपाक करायला सांगू शकत नाही? स्वतःचाच मुलगा असून हक्क का दाखवत नाही? मी नीरजाला कोणाशी लग्न कर किंवा करू नकोस याविषयीचा सल्ला का देऊ शकत नाही? तर्कानं जरी तुम्हाला हे कळलं की नाही मी आता माझं स्वातंत्र्य जपणार आहे, तरी त्या स्वातंत्र्याची किंमत द्यायला जेव्हा लागते तेव्हा त्याची जी बोच आहे ती उरते, त्याची वेदना जी आहे ती उरते. आणि त्या संक्रमणाच्या पातळीवरच माझं अस्तित्व झुलत राहतं. त्या संक्रमणाच्याच टप्प्यावर मी व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून झुलत राहते. तू नको जाऊस, तू गेलास म्हणू, तू हवा आहेस म्हणू, आता परत आलास तर मी दार उघडणार नाही म्हणू. आणि याच्यामधलं सगळं ट्रान्झिशन आहे ती मी आहे. तो कारावास आहे. कारावास खरं तर हा आहे यांचा, की तुझ्यापासून स्वतंत्र व्हायचंय. तुझ्या जाण्यामुळे जी वेदना आहे ती जाणवते आहे, पण मी कधी वेदनेमध्ये राहते, कधी तुझ्यापासून मोकळी होते, परत वेदनेमध्ये जाते, परत तुझ्यापासून मोकळी होते. त्या सगळ्या अवस्थेत मी झुलत राहते. हा खरा कारावास आहे. हे खरी गौरी देशपांडेंची नायिका आहे. ती कंप्लीट इकडं पण नाही आहे, ती लात मारून जात नाही. तिला लात मारून जाण्याची तिच्यात जर ताकद असती तर तिने ही कारावासातून पत्रे लिहिलीच नसती. कशाला पत्र लिहायचं? गुड बाय, टाटा, गेलाच जा, मी माझं जगायला मोकळी. आनंद नाही, दुःख नाही, काही नाही, गेला विसरले. पत्रे काय आहेत? कारण ते अस्तित्व तिथं जिवंत आहेत. या अर्थाने ते झुलणं जे आहे. कारण आता एवढं तरी कळलंय की माझ्या प्रत्येक चढावर मला हात द्यायला कुणी कुणी होतंच, आणि जोपर्यंत मी अगदी एकटी जिंकत नाही तोवर ती चढाई मला पुन्हा पुन्हा चढावीच लागेल. तेव्हा ही कुणी भोवती नसलेली संधी मी दवडणार नाही. अटळता आहे. काय आहे? अटळता आहे. तुम्हाला उजळण्याकरता, किंवा ज्याला आपण सेल्फ रिअलायझेशन म्हणतो, सेल्फ रिअलायझेशन आहे ते या पात्रावर अटळ झालेलं आहे की एकटी पडलेलीच आहे डायरेक्ट. सोबत असता म्हणू तर कदाचित हे रिअलायझेशन झालं असतं की नाही याची खात्री नाही आहे. ते जे म्हटलंय, जोपर्यंत मी अगदी एकटी जिंकत नाही तोवर ही चढाई मला पुन्हा चढावीच लागेल. तेव्हा ही कोणी भोवती नसलेली संधी मी दवडणार नाही. आत्ता मला फिजिकली किंवा शारीरिक दृष्ट्याच मी खरोखर एकटी आहे, तर ही संधी मी दवडणार नाही. कदाचित तू सोबत राहिला असतास तर मला याची जाणीव झाली असती की नाही याविषयी मला माहीत नाही. लक्षात येतं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे. बघू कसं काय जमतं. हे जे आहे ना, बघू कसं काय जमतं, बघू कसं काय जमतं, ह्या बघू कसं काय जमतं मध्येच आहे हे सगळं कारावास. जमवूनच घेऊ किंवा नाहीच जमणार असं नाही. बघू कसं काय जमतं याचा पण एक कारावास आहे. तो पुढच्या कारावासात आता नंबर टाकून तुम्ही त्याची नोंद करा काय काय म्हटलंय. खरं सांगू, किती कंटाळा येतो. म्हणजे नात्यांची ओढ आहे आणि त्याचबरोबर आता त्याचा कंटाळा आलाय. प्रत्येक वेळी कुणी नवं माणूस भेटलं की ते संभाषण, ते एकमेकाला तपासायचे डावपेच, मी विनापुरुष एकटीच मुलीला घेऊन राहते म्हटल्यावर टाकलेले तेच फासे, त्यांना उलटवण्यासाठी मी केलेल्या खेळ्या. असं वाटतं एक रीतिरिवाजाचं पुस्तक लिहावं कोणीतरी, त्यात या सगळ्या खेळ्यांना नंबर देऊन मग मला म्हणता येईल या सगळ्या लोकांना की नंबर 117पर्यंत मी खेळात नाही. पुढची काही बात असली तर बोला, नाहीतर नमस्कार. पुढच्या बातेपर्यंत पोचतात कोण? एखादा अकबर, एखादा सुलतान, एखादा दिलीप आणि एखादा सदाशिव, नाहीतर आहेच मागील अंकावरून. एकटी जी आहे मुलीला घेऊन राहणारी ती, म्हणजे आपल्याला तथ्य म्हणून जी आहे, तथ्याची जी तुमचं पेज घातलेलं असेल, आता जसजसं आपण पुढे जातो तसतसं तुम्हाला ते क्लिअर होत असेल की कशा नोट्स करायच्या. पात्र जी आहे, ही जी काही नायिका आहे, हिचं नाव अजूनपर्यंत जरी रिव्हील झालेलं नाही तरी ती कोण आहे? मुलीला घेऊन राहणारी आहे. म्हणजे हिचं एक विवाह झालेला आहे. मुलीला घेऊन राहणारी एकटी, बरोबर आहे.
एकटी मुलीला घेऊन राहणारी. आणि ती काय म्हणते की आता या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे पुरुष जे आहेत ते मला भेटतात आणि मला आता या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे की आधी भेटणे, एकमेकांची चेष्टा करणे, एकमेकांवर फासे टाकणे, एकमेकांना प्रभावित करणे, एकमेकांशी संबंध प्रस्थापित करण्याचे सगळे प्रयत्न करणे, त्यांच्यामध्ये येणारे सगळे ताणेबाणे करणे, डावपेच खेळणे. तर त्या म्हणतात मला हे कंटाळा याचा आलेला आहे, या स्त्री पुरुष खेळाचाच कंटाळा आलेला आहे. कुणीतरी याचं रूल बुक लिहावं. मग मी म्हणेल उदाहरणार्थ नियम क्रमांक 117 पर्यंत जर तुम्ही खेळ खेळणार असाल तर माझं झालंय, त्याच्या पुढचं असेल तर बोला, वेगळं काही असेल तर बोला. तुमच्या जेनजीच्या भाषेमध्ये की बस झालं, आम्ही प्रो होत आता याच्यातले, बस कंटाळा येतो, काय तेच 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 है ना. वि. स. खांडेकरांचं लेखन आहे ना पहिलं प्रेम, की बाबा हे पहिलं नाही आहे, आम्हाला कंटाळा आलाय आता, काय तेच असतं काही नसतंच, वयासोबत याच्यासोबत ते येतं. आणि त्याच्यामध्ये ती नायिका म्हणते की मला कंटाळा आलाय, ते मला आता नको आहे. की कोणी त्याच्या पुढचं असेल, 118च्या पुढचं असेल तर बोला, 117च्या पुढचं असेल तर बोला. आणि असे रेअर आहेत. मग ते सदाशिव, एखादा दिलीप, एखादा सुलतान, एखादा अकबर आहे. कारावास कसला आहे? 117 पर्यंतचा कारावास आहे. आपल्या कारावासासाठी जी पुढची जी यादी आहे की 117 नियम क्रमांक पर्यंत मी आलेले आहे, हा कारावास आहे. बस मला याच्या पुढचं काही असेल तर बोला, एखाद्या याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचा संबंध असेल तर माझ्याशी बोला. आजारातून उठल्याला 3-4 दिवस झाले तरी कसला स्वरूप येत नाही. आणि जे म्हटले नुसतं भिकार निरर्थक उद्योगात आयुष्य आठवडा करून संपत राहतंय, याचं वाईट न वाटण्याचीच खंत वाटते. दॅट माय लाईफ इज फॉलिंग अपार्ट, नथिंग, आय एम डुईंग नथिंग, आणि याचं मला वाईट वाटत नाही आहे याची खंत वाटते. सेन्सेस लूज होणं जे आहे. पुढे दिलीप 2दा येऊन गेल्या आठवड्यात. आपण याच्या अगोदर दिलीप आणि ती नोंद केलेली आहे बघा चित्रप्रदर्शनाच्या बाबतीत. दिलीप वंदनाबरोबर बघून आले, त्या दिलीपचा उल्लेख आहे. आता तथ्यांच्या बाबतीत तुम्ही वेगळी नोट करा, सगळंच मी बोर्डवर लिहित नाही, गरज नाही त्याची. दिलीप 2दा येऊन गेल्या आठवड्यात, कधी नव्हतो. बायको बाळंती नसली की तिला घरी सोडून भटकायचा हक्क पुरुषांना असतोच, कमेंट्री जी आहे. पण हे कुचकट विधान दिलीपला लावणं होत नाही. पण दिलीप तसा नाही. किती दिवसांचा जुना सोबती माझा, किती पुरुष आहेत हे सगळ्यांची नोंद पाहिजे. मग अशी सदाशिव नावाचं नवीन नाव आलं, म्हणजे अकबर आहे, सुलतान आहे, सदाशिव आहे. दिलीपचं जे आहे ते आपण गेल्या वेळेसच म्हटलं होतं, तर तेच दिलीप नाव इथे येत आहे. सारख्या चौकडी कापडाच्या लांड्या चड्ड्या घालून आम्ही बरोबरच पोहायला शिकलो. तो लांड्या हा जो शब्द तो परत येतो बघा, एक पान गळावायामध्ये पण आहे. आखूड या शब्दासाठी विशिष्ट धर्मवाचक शब्दाची योजना करणं हे रिग्रेसिव्ह आहे. आखूड या शब्दासाठी विशिष्ट धर्मवाचक संज्ञा वापरणं हे प्रतिगामी वर्तन आहे. आणि गौरी देशपांडेंसारख्या लेखकांनी किंवा लेखिकेने ज्या वेळेला तुम्ही स्त्रीच्या स्वत्वाचा विचार करता, तिचा पैस निर्माण करायचा विचार करता, तिच्या स्वातंत्र्याविषयी बोलता, पुरुषांच्या संदर्भात तिचं स्वातंत्र्य पाहता, त्यावेळेला इतर समाज घटकांशी संबंधित संवेदना बाळगणं हे आवश्यक आहे माझ्या मते. ते इथं होत नाही आहे, कारण भाषेच्या प्रती त्या सजग असतात, इथे त्या सजग नाहीत. तो शब्द 2दा रिपीट होतो. अजूनही प्रत्येक मित्रमैत्रिणीबरोबर खास करायच्या गोष्टी आहेत, त्यात पोहते ती त्याच्याच बरोबर. प्रत्येकाचा जो कोपरा आहे एक पानमध्ये आपण बघितलं. आमचे स्ट्रोक्स, पेस, दम सगळं कसं जोडून येतं. ममा आणि दिलीपच्या आई यांच्या मनात आमचं लग्न करायचं असावं, कारण माझं प्रयागशी लग्न झालं तेव्हा त्यांनी उगीचच आकार तांडव केलं. आता आपल्याला इथं काही गोष्टी क्लिअर होतात तथ्याच्या स्वरूपात, की ही जी नायिका आहे तुमची, हिचं प्रयागशी लग्न झालेलं होतं. प्रयाग हा तिचा नवरा आहे किंवा होता, आणि त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे जी आता प्रयाग सोबत ती नाही आहे नायिका, ती मुलीला घेऊन राहते आहे. हे एक तथ्य क्लिअर झालं. मग निवेदनाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला काढायचं असेल तर सरळ कथा नाही आहे याच्यामध्ये. सरळ कथा नाही आहे की एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करत होता, असं नाही. कथा सांगणं किंवा गोष्ट सांगणं हा कारावासातून पत्रेचा प्राथमिक उद्देश नाहीये. हे त्याच्या निवेदनाचं वैशिष्ट्य.
या सगळ्या घटनांचं पृथक्करण करणं, या घटनांचा परामर्श घेणं, या घटनांना उलगडून पाहणं, हा गौरी देशपांडेंचा हेतू आहे कारावासातून पत्रेमागं. गोष्ट सांगणं हे दुय्यम आहे. त्याची चिकित्सा करणं, स्त्री पुरुष संबंधांची चिकित्सा करणं. आणि म्हणून प्रयाग हा माझा नवरा होता, मग आमचं काही आता राहिलेलं नाही, मग मी मुलीसोबत राहते, असं नाही. त्या ओघात ते येतं आहे, म्हणजे मनूपासून ते सगळं येतं. आणि मग ते काय की गजाला पोक लावण्या इतपत हा दिसेल म्हणून मी बघत राहायचे, जे सगळं आहे. आणि प्रयागशी लग्नाचा उल्लेख मग तो नंतर येतो. आणि मग आता इथं बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे जेव्हा आता जे मेन्सला आहेत ते काही लिहित आहेत, तर त्याच्यात असं दिसतं की इथं बऱ्याच लोकांना एक सांस्कृतिक धक्का तो पोचतो की अरे बापरे, हे काय चाललंय. म्हणजे इथं एक्स्ट्रा मॅरिटल नावाची गोष्ट येते का, इथं चारित्र्य नावाची गोष्ट येते का. सो एक एक पान गळावा आहे. आता एवढी चर्चा केल्यानंतर स्त्रीच्या संबंधानं आपल्याला हे लक्षात येतं की विवाहाच्या बाह्य असेल किंवा विवाह संबंधांच्या आत राहून असेल किंवा एकंदरीत स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत असेल, जे काही रूढ सामाजिक चौकटी आहेत, ज्या पारंपरिक चौकटी आहेत, त्या मोडणाऱ्या नायिका गौरी देशपांडेंच्या आहेत. त्यामुळे प्रेमाचा अर्थ आणि विवाहाचा अर्थ हा एकच असला पाहिजे अशा मताच्या त्या नक्कीच नाहीत. काय म्हटलंय, कारण माझं प्रयागशी लग्न झालं तेव्हा त्यांनी उगीचंच आकाड तांडव केलं. खरं म्हटलं तर आता हळूहळू कळतंय दिलीप काय, प्रयाग काय, तू काय, फरक फार तर वजन, उंची, रंग, पोत, वय एवढाच. रसास्वाद. दिलीप काय, प्रयाग काय, तू काय, फरक फार तर वजन, रंग, उंची, पोत, वय एवढाच. सगळ्यांचाच कारावास आहे. म्हणजे कारावास आणखी जर आपल्याला म्हटलं तर कुठला कारावास आहे, आणखी जर कारावास काढायचा ठरला, कारावास जे आपण यादी करतोय सगळेच सारखे, हा पण एक कारावास आहे. पुरुष जात ज्याला आपण म्हणतो तोच प्रॉब्लेम आहे. मुळात हा संबंध हाच एक प्रॉब्लेम आहे, तोच कारावास आहे. किती हट्टानं मी संसार केला, एक गोष्ट म्हणून करायची ठेवली नाही. म्हणजे लग्न संस्थेमध्ये किंवा विवाह संस्थेमध्ये अत्यंत आतुरतेनं जे काही आहे ती गेलेली आपली नायिका. म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं ना की मदन दिसला रस्त्यानं की गजांना पोक येईपर्यंत पाहणारी. आपल्याला उगाचच असं वाटतं की ही सतत प्रेमात पडणारी आणि साध्या तुमच्या पेट्रियार्कीच्या भाषेत काही चारित्र्य खाली असणारी स्त्री आहे का, तर ती म्हणते तसंही नाही आहे. की किती हट्टानं मी संसार केला, एक गोष्ट म्हणून करायची ठेवली नाही आणि तोडलं तेव्हा तितक्याच हट्टानं. लग्न तुटलंय. ताई म्हणते की या बयेची तत्व म्हणजे अनाकलनीय आणि त्यांच्यासाठी ती काय करेल तेही. अंडरलाईन करायला पाहिजे वाक्य. या बयेची तत्व अनाकलनीय. स्वतःचं स्वत्व जपणं आणि स्वतःचा पैस निर्माण करणं, मग त्या कोणत्याही परिस्थितीत असतील, तो त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो. मुलाखत जी मी दिली आहे ना ती पाठ करून ठेवायला पाहिजे. या बयेची तत्व अनाकलनीय आणि त्याच्यासाठी तिचा सगळा हट्ट. लग्नात अर्थ नाही म्हणून केवळ लौकिकासाठी का तंगडतोड, नाही वाटत हे संपलंय नातं. मग त्याला एक निमित्त, स्वभाव जुळत नाहीत. जगातल्या सगळ्या लोकांना एकमेकांपासून मैल मैल अंतरावर गुहातूनच राहावं लागेल या निमित्तावर. म्हणजे हे किती खोटं कारण आहे. जो आघात येतोय की आमचं का जमत नाही, की आमचा स्वभाव जुळत नाहीत. निमित्त शोधायचं. मुळात लग्नात अर्थ नाही, नात्यात अर्थ नाही, इतकं ते साधं आहे. जर स्वभाव जुळत नाहीत असं म्हणलं तर त्यांचा साधा अर्थ काय की तुम्ही गुहांमध्ये राहा. मग कारण काय, जगात कुठल्याच दोन व्यक्तींचा स्वभाव जुळू शकतच नाही. तुला मी एकदा म्हटलं होतं आपल्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा की प्रयागशी लग्न झालं हे पत्र मनूला उद्देशून आहे. कारण उत्तर लिहिताना ते कन्फ्युजन होता कामा नये. आणि मनूही आता निघून गेलेला आहे आणि त्या मनूच्या विरहाची वेदना आहे ती जिवंत आहे. तुला मी एकदा म्हटलं होतं आपल्यामध्ये अमुक एक बाई किंवा बुवा वितुष्ट आणेल अशी काही भीती नाही. असलीच भीती तर माझ्या हट्टाची. हे कुणी तिसरी व्यक्ती आपल्यात येऊ शकते. सामान्यतः ज्या रूढ चौकटीत बहुसंख्य माणसं जगतात
की तुझं तिसऱ्या कोणा व्यक्तीविषयी तुला काहीतरी प्रेमभाव वाटायला लागेल, स्नेह वाटायला लागेल, आपुलकी वाटायला लागेल, म्हणून आपल्यामध्ये काहीतरी समस्या येईल. हा मुद्दाच नाही आहे गौरी देशपांडेंच्या नायिकांचा. का? कारण माधवच्या याची आपण एक एक पानमध्ये चर्चा केली की राधा म्हणते की त्याचे कुलूप माधवचं काय आहे बाहेर, त्या गोष्टीला मी कुलूप घातलेलं आहे आणि चावी फेकून दिलेली आहे, त्यांनी मला फरकच पडत नाही आहे. त्यामुळं जर तुमच्या आतमध्ये रूढ सगळे पूर्वग्रह असतील, पेट्रियार्कर असतील, तुमच्या मनामध्ये कमिटमेंट आणि बांधिलकीविषयीच्या काही रूढ संकल्पना असतील, तर गौरी देशपांडेंच्या नायिका तुम्हाला कळणार नाही, पटणार नाहीत, त्या तुम्हाला समजावूनच घेता येणार नाहीत. त्याच्या म्हणतायत की कुणी बाई किंवा बुवा आपल्यात वितुष्ट आणणार नाही. आणला, भीती आहे तर माझ्या हट्टाची, माझ्या तत्वाची, माझ्या स्वत्वाची, माझा पैस निर्माण करण्याच्या माझ्या हट्टाची. पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतोय. दिलेल्या अवस्थेतून सुटायचा हट्ट म्हणून मी काहीही मार्ग धरेन. कारावास कसला आहे बघा, पुढचा जो कारावास आहे, काहीही मार्ग धरण्याचा कारावास आहे. मला इथून आत्ता सुटायचं आहे ना, मी या दिलेल्या अवस्थेतून सतत सुटत राहण्याचा मार्ग शोधणं हाही एक कारावास आहे. जे एका कारावासातून पुन्हा दुसऱ्या कारावासात जाण्याचा माझा जो हट्ट आहे. प्रयागाला सोडायला हातास धरला मदन, मदनला सोडलं अकबरच्या साहाय्यानं आणि अकबरनंच मला सोडलं म्हटल्यावर धसकून ज्या खड्ड्यात पडले त्यातून बाहेर पडायला तू. रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. प्रयागाला सोडायला हातास धरला मदन, मदनला सोडलं आणि अकबरच्या साहाय्यानं आणि मग अकबरनंच मला सोडलं म्हटल्यावर धसकून ज्या खड्ड्यात पडले त्यातून बाहेर पडायला तू मनू. आता म्हणते आहे तुझ्यापासून माझी मला सोडवीन म्हणून. कारावास कसा आहे, परत परत आपण तोच बोलतो की हे 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 इथं मोक्ष आहे, हा मला मोक्ष देईल, इथं सुरक्षितता आहे, इथं प्रेम आहे. हा नात्यामध्ये सतत अडकण्याच्या वृत्तीचा कारावास आहे. सगळ्या खड्ड्यांमधून तुझ्यापर्यंत आले आणि इथून तुला आता म्हणते तुझ्यापासून माझी मला सोडवीन म्हणून. आणि सगळ्यात शेवटी पुढे गौरी देशपांडेंचं वाक्य आहे याच लघु कादंबरीत, माझ्यापासून मला सोडवीन. म्हणजे एंड आहे, एपिटोम आहे की बस खरा कारावास तर माझ्यावरच आहे. तुम्ही काय मला कारावासात ठेवणार, मी कारावासात राहते म्हणून मी कारावासात आहे. इथे काय आहे, तुझ्यापासून माझी मला सोडवीन म्हणून. मग माझ्या सुटकेच्या हट्टाला खरा अर्थ आहे. तुझ्यापासून मला सोडवून घेऊन पुन्हा कुठल्या तरी XYZ व्यक्तीच्या ताब्यात मी जाणार असेल तर मग ही सुटका नाही. नाहीतर नुसते जेलर बदलले तुरुंग तोच. रसस्वादाला एक्सपेक्टेड आहे. नाहीतर नुसते जेलर बदलले तुरुंग तोच. तू काय, दिलीप काय, प्रयाग काय, फरक फार तर वजन, उंची, रंग, पोत एवढाच. नुसते जेलर बदलले तुरुंग तोच. रसस्वाद लिहा, तुम्ही उत्तर लिहा, पुस्तकामध्ये दिलेले शब्द, त्यातल्या ओळी ह्यांचा जास्तीत जास्त वापर आणि तोही ऑर्गॅनिकली कळून येणार नाही असा ओघामध्ये तुम्ही प्रश्नाच्या उत्तरामध्ये केला तर त्या उत्तराला एक धार प्राप्त होते. ते उत्तर थेट एक्झामिनरला, इव्हॅल्युएटरला भिडतं की अरे फील त्यांनी निर्माण होतो. तुमची ओरिजिनॅलिटी ठेवून शब्द गौरी देशपांडेंचे उच्चारले, मध्येच एखादा इंग्रजी शब्द वापरला, असं वाटायला पाहिजे. मी त्या दिवशी म्हणालो की नाही, जाहीरनामाचं उत्तर स्वतः सुर्वेंनी लिहिल्यासारखं वाटायला पाहिजे, एक पानचं उत्तर स्वतः गौरी देशपांडेंनी लिहिल्यासारखं वाटायला पाहिजे, साष्टांग नमस्कारमध्ये प्रके अत्रेच आलेत असं वाटायला पाहिजे. आणि बाबुराव बागुलांचं तेच वेदना, विद्रोह, तो सगळा नकार व्यवस्थेला, तो जेव्हा मी जात चोरली होती मध्ये आपल्याला दिसायला पाहिजे. तर त्याला आपण म्हणतो की अरे कष्ट आहेत. नाहीतर नुसते जेलर बदलले तुरुंग तोच. मी तुला फारशा रोजच्या गोष्टी लिहित नाही, कारण तुला त्या पोचे तो कितीतरी दिवस जातात आणि मग त्यांना काही अर्थ उरलेला नसतो. पण आज एक झालं, मारियाचा नवरा परत आला, जो आपण ऑफिसमधली जी सहकारी आहे, आणि तिनं शेपूट हलवीत त्याला घरात घेतला. गौरी देशपांडेंची पात्ररचनाच अशी असते. आपण निवेदनाची शैली जी आहे त्याच्यावरती नोंद करून ठेवायला पाहिजे. सगळंच मी बोर्डवर आता लिहिणार नाही, तुमच्या लक्षात येते की लेक्चर पकडत राहायचं. की पात्ररचना अशी केली आहे, लघु कादंबरीची वैशिष्ट्य आपण बघितली आहे की तुम्हाला एका विशिष्ट मध्यवर्ती सूत्राचा आधार घेऊन समग्र जीवनदृष्टी जी आहे ती बघायची असते किंवा समग्रपणे त्याच्याविषयी काही आकलन करून घ्यायचं असतं. मग मारिया, मी तुला माझ्यापासून सोडवेन,
तुझ्यापासून मला सोडवेन, जेलर बदलले तुरुंग तोच, असं म्हणत असताना ज्याला आपण जॅक्स्टापोज म्हणतो, की एकासमोर दुसरी अशी विरुद्ध बाजूची वस्तू आणून बसवणं, की मारिया ही आहे, निघून गेलेल्या नवऱ्याला परत तिने स्वीकारले. पण आज एक झालं, मारियाचा नवरा परत आला आणि तिने शेपूट हलवीत त्याला घरात घेतला. मी म्हणाले, अगं का? तेव्हा मोठ्या शहाण्याचा आव आणून बोलली, अगं आपल्यासारख्या अनेक बायकांना हे समजायला हवं की स्वतःच मिळवून स्वतःच पोट भरून दिवसामागून दिवस एकटं जगत राहायचं, त्यापेक्षा हे एक कारण बरं नाही का? एकटेपणाचा पण कारावास आहे ना, की एकटं राहता येत नाही म्हणून जोडी. तुझी मिली तसा हा माझा नवरा. मी आपली गप्प बसून ऐकत होते, पण वाटलं इथं काहीतरी चुकतंय. आयुष्य ही गोष्ट तशी निरर्थकच. तेव्हा ते स्वतःचं पोट भरण्यासाठी जगलं काय किंवा दुसऱ्याचं काय, ते तितकंच निरर्थक राहणार. म्हणजे तुम्ही पातळी जी आहे ना ती बदलताय विचारांची. लेखिका इथं काय करते की एक प्रतिपादन घ्यायचंय की मारियाचं तिथे म्हणायचं की ती जे सांगतेय ती अत्यंत ग्राउंड लेवलच्या स्त्रीची व्यथा सांगते, की अगं एकटं कसं जगणार. आणि तिच्या त्या याचा सगळा प्रतिवाद करण्याकरता गौरी देशपांडेंची नायिका जी आहे ती एकदम स्पिरिच्युअल लेवलला जाते, म्हणजे आध्यात्मिक लेवलला जाते, की तसं या आयुष्याला अर्थ काय आहे. आपण केवळ जन्माला आलो म्हणून किंवा आत्ता मिळत असणाऱ्या किंवा पुढं केव्हा तरी मिळणाऱ्या थोड्याशा आनंदाच्या लालचीनं ते जगत असतो, त्याचा अर्थ कसला. मुळात हे आयुष्यच निरर्थक आहे. तात्विक चर्चा हा गौरी देशपांडेंच्या त्या स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पनेसाठीचा आवश्यक घटक आहे. आणि कारण कसलं, त्या दृष्टीनं मात्र सुलतानचं उत्तर अधिक आवडलं. माझ्या वृत्तीला ते अधिक पटलं. एकूण कधी ना कधी कुठं ना कुठं आपण नाशाला सामोरे जाणारच, आणि या ना त्या उपायानं आपण एक आत्मनाशाचाच मार्ग धरत असतो. सगळेच उपाय आत्मनाशाकडेच जात असतात. श्रीमंत होण्याची आकांक्षाही तुम्हाला आत्मनाशाकडेच नेते. त्याच्यात तुम्ही व्यक्ती म्हणून समता आणि ऑब्जेक्ट म्हणून तिथं तयार होता. तुम्ही कुठलंही प्रोफेशन पत्करा, शेवटी तो मार्ग तुम्हाला तुमच्या नाशाकडेच नेतो आहे ना. ऑस्कर वाईल्डचं स्टेटमेंट आहे बघा, एक ऑस्कर वाईल्ड मोठा लेखक, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ठरवलेल्या मार्गानं आयुष्य जाणं याच्यासारखं दुर्दैवी काही नाही. तुम्ही जे प्राप्त करण्याचा निर्णय घेतला होता ते तुम्हाला मिळणं याच्यासारखं वाईट काही नाही. ट्रॅजेडी लाईज देअर. ते सगळ्यात मोठं दुःख आहे, ते डेंजरस आहे. धुमिलची कविता आहे ना, हिंदीमधले मोठे कवी आहेत धुमिल, है ना, सबसे खतरनाक होता है नावाची कविता, की सगळ्यात खतरनाक काय की त्यांनी म्हटलं की बंदूक की गोली किंवा बारूद तलवार हे नाही आहे खतरनाक. सबसे खतरनाक क्या होता है, त्यांनी म्हटलं की सुबह काम पे जाना और शाम को घर वापस आना. कॅपिटलिझम तुमचं काय करतं की एका अनियंत्रित अशा सायकलमध्ये तुम्हाला घेऊन जायचं. अशा अर्थ नसणं, याला वेगवेगळे अन्वय अर्थ आपल्याला शोधता येतात. कधी ना कधी कुठं ना कुठं आपण नाशाला सामोरे जाणारच. या ना त्या उपायानं आपण एक आत्मनाशाचाच मार्ग धरत असतो. बहुतेक वेळी समाजमान्य असा, मग दारू, विडी, मोटार चालवणं, दूषित हवा फुफ्फुसात घेणं, वजन कमी न करणं, आत्मनाशाचाच मार्ग ना. साखर खाणं, सकाळी उठल्या उठल्या चहा पिणं, त्याच्यामध्ये भरपूर साखर, दूध. आपल्याकडे भारतीयांना चहा तसा आवडतो ना, आपल्याकडे चहा आवडत नाही, आपल्याकडे दुधाचा, घट्ट दुधाचा चहा आवडतो. म्हणजे सकाळी रोज आपण पॉइझनच कन्झ्युम करतो, त्याला आपण कल्चर बनवलेलं आहे. साखरयुक्त चहा पिणे म्हणजे आपण मरण्याकडेच जात असतो ना, डायबिटीसकडेच जातो, आपण हृदयविकाराकडेच जातो. हे सगळं आपल्याला माहितीच असतं. म्हणजे गौरी देशपांडे नातेसंबंधांची चिकित्सा करताना किती ग्राउंडेड गोष्टींचा विचार करताय हे समजून घ्यायला पाहिजे, की इतकं काय अवघड आहे एकटं राहणं. स्त्रीनं एकटं राहणं हे एवढं काय आहे, आत्मनाशाचेच मार्ग आहेत की सगळे. ह्याला तुम्ही इतकं मोठं का करताय की ज्याने स्त्रीचं स्वातंत्र्यच संपतं. याला तुम्ही इतकं महत्त्व का देताय की ज्यानं स्त्रीच्या जगण्याचे सगळे मार्गच संपतायत. मग तो आत्मनाश धडाक्यानं स्टाईलनं का करू नये. मार्वेल म्हणतो तसं. आता अँड्र्यू मार्व्हेल नावाचा कवी आहे, एक साधारणतः 17व्या शतकामध्ये, युरोपियन, इंग्लंडचा. त्याची ती कविता आहे टू हिज कॉय मिस्ट्रेस नावाची. टू हिज कॉय मिस्ट्रेस. त्याच्यातल्या त्या ओळी आहेत, टू हिज कॉय मिस्ट्रेस. आता मिस्ट्रेस हा शब्द जो इथे आहे हा नकारात्मक अर्थानं वापरलेला नाही. मिस्ट्रेस म्हणजे प्रेयसी या अर्थानं तो वापरलेला आहे. तो काही अशा वाईट अर्थानं वापरलेला नाही, लविंग या अर्थाने.
त्यातल्या त्या ओळी आहेत की लेट अस रोल ऑल आवर स्ट्रेंथ अँड ऑल आवर स्वीटनेस अप इन टू वन बॉल. ते बेल झालंय, ते बॉल पाहिजे, BALL. प्रिंटिंग मिस्टेक आहे ती त्या पुस्तकामध्ये, BALL बॉल. लेट अस रोल ऑल आवर स्ट्रेंथ अँड ऑल आवर स्वीटनेस अप इन टू वन बॉल अँड टिअर आर प्लेजर्स विथ रफ स्ट्राईफ थ्रू द आयर्न गेट्स ऑफ लाईफ. की जगून घ्या, मोकळेपणाने जगून घ्या. लेट अस रोल ऑल अवर स्ट्रेंथ अँड ऑल अवर स्वीटनेस अप इन टू वन बॉल. की सगळं आपल्या आयुष्यामधलं जे काही सगळं पॅशनेट आहे, स्वीटनेस आहे, ताकद आहे, ती सगळं ते निछावर करून द्या. वेळ घालवू नका, आयुष्य मर्यादित आहेत. ना हल्ली खूप आहे बघा, अमोर फाती, कार्पे डियम, तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल हल्ली अशा टर्म्स इटालियन आणि हे आहे ना, तर ते खूप वापरताना दिसतात की सीज द डे, जो आला क्षण आहे तो जगून घ्या, वर्तमानामध्ये जगा, बी इन द प्रेझेंट. तर तेच त्या म्हणतात की मार्वेलच्या कवितेमध्ये तेच आहे की जगूया ना, मनासारखं जगूया, कशाला इतका विचार करायचा. आत्मनाशाकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जातच असतो. मग स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत तरी हे कशाला करायचं, त्याचं कंपल्शन कशाला करायचं की कोणीतरी सोबत लागतंच आहे. मग निरर्थकतेला एका अर्थाच्या साच्यात हान हाणून बसवायला पाहिजे असं तरी होईल, बसवायला पाहिलं असं तरी होईल. झई आणि जहांगीर पुढच्या महिन्यात पॅरिसला जाणार आहेत 2 वर्षांसाठी. मला म्हणत होते ये म्हणून, बघू जमतं का. म्हणजे पॅरिसला जाणारे झई आणि जहांगीर, मित्रपरिवार जो आहे तो, पुन्हा जहांगीरचं आणि झईचं नाव तिथे नोंद करून घ्यायला पाहिजे. सगळे संदर्भ जे आहेत हे उच्च मध्यमवर्गीय आहेत. एक पान गळावायला जी आपण मेहनत घेतली ना, त्यामुळे आता आपलं इथलं काम सोपं होणार आहे. इथं फक्त आपल्याला आता कारावासातून पत्रेचं सेंट्रल थीम काय एवढं समजून बाजूला व्हायचं. बाकी लेखन वैशिष्ट्य कशी काढायची, निवेदन काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढे, आज बरेच दिवसांनी लख्ख ऊन पडलं तेव्हा म्हटलं कामाला बुट्टी. तशात शनिवार न लिहिता शनिवार हे लिहिणं, भाषाशैली उदाहरण म्हणून ते करायचं बघा. शनिवार, प्रमाण बोली, शनिवार नाही तर शनिवार, प्रमाण बोलीचा वापर. शनिवार पुण्यामध्ये ना शनिवार पेठ असंच म्हणतात बघा. मिलीलाही सुट्टी. मिली म्हणजे कोण, मुलगी अर्थातच. आणि हे तथ्य काढून घ्यायचे पटपट मॅथमॅटिकल एका पेजवर लिहून घ्यायचे, कारण उत्तरामध्ये आपल्याला ते वापरता येतील. बसलो घरी दोघी, तिच्या अल्बममध्ये प्रयागचे फोटो दिसले. प्रयागविषयीचं आता कसं तरीच झालं. पुष्कळ गोष्टी कित्येक वर्षांच्या लांब ढकलून ठेवल्या होत्या. मुद्दाम म्हणून मनात आणत नाही तर वाटतं विसरल्या. मुद्दाम मनात आणत नाही तर वाटतं विसरल्या. मग गोष्टी, स्मृती काय असते, व्हॉट इज मेमरी. तुम्ही एखादी गोष्ट आठवली नाही मुद्दाम म्हणजे ती स्मृतीमधून कायमची नष्ट झाली असं होतं का, तर तसं आहे का ते, तर नाही. स्मृती काय असते, आठवण काय असते की तुम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही, तुम्ही त्या गोष्टीच्या जवळ जायला तुम्ही भ्यायलात म्हणून ती संपलेली असते असं आहे का, तर नाही. पण अजून एक दृष्टीनं पगडा आहेच त्याचा, नकारात्मी तरी. अजून कुणी त्याच्यासारखं माझ्या तोंडावर हात नाचवून काही पटवून द्यायला लागलं की मला भयंकर राग येतो. म्हणजे प्रयागशी असलेल्या संबंधांचा राग आणि प्रयागच्या त्या सगळ्या वागण्याचा राग, की त्याच्यासारखं कोणी काही केलं की राग आहे. प्रेमाचे वेगवेगळे कलर्स जे आहेत ना त्या घेत आहेत, की कोणी सुलतान आहे, बेपरवाई आणि हळवेपणा यांचा विचित्र मिश्रण आहे, अकबर आहे, मनू आहे, तसंच प्रयाग आहे. मग प्रयागविषयी नवरा म्हणून मग काही त्याची स्वभाव वैशिष्ट्य आहेत. कुणी त्याच्यासारखं ग्लास हलवून बर्फाचा आवाज करायला लागलं की मी उठून जाणार टेबलावरून. 2 माणसांचं सगळंच आयुष्य लहान सहान गोष्टीत बांधलं गेलं असलं की वरवर हास्यास्पद क्षुल्लक वाटणाऱ्या असल्या गोष्टीही ते बंध तोडून टाकतात. काय म्हणतात ते बघू. 2 माणसांचं सगळंच आयुष्य लहान सहान गोष्टीत बांधलं गेलं असलं की वरवर हास्यास्पद क्षुल्लक वाटणाऱ्या असल्या गोष्टीही ते बंध तोडून टाकतात. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तिथे यायला लागतात या अर्थाने. छोट्या पण चिवट वाळव्या, घोरणं, मेथीची भाजी न आवडणं, सुकटाचा वास सहन न होणं, इंटरेस्टिंग मुखे घेता न येणं, वरचेवर पडसं होणं, फारसं काही न बोलणं सुद्धा. मग कधीतरी कोणीतरी जागा होऊन म्हणणार बस इतकंच, या बारीक सारीक चिडचिडीतच सगळं आयुष्य असंच जायचं. ते मी परत 4 ओळी मागे जाऊन वाचतो बघा, जिथे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही. 2 माणसांचं सगळंच आयुष्य लहान सहान गोष्टीत बांधलं गेलं असलं
की वरवर हास्यास्पद क्षुल्लक वाटणाऱ्या असल्या गोष्टीही ते बंध तोडून टाकतात. म्हणजे तुम्ही काही केसेस वृत्तपत्रांमध्ये वाचल्या असतील की पेट आहे, म्हणजे एखाद्या कपलकडे एखादं पेट आहे, पाळीव एखादा प्राणी आहे, एखादा कुत्रा आहे, मांजर आहे, तर त्याच्याविषयी काही घडलंय म्हणून दोन माणसांचं नातेसंबंध संपुष्टात आलंय. घरातल्या ग्रॉसरीचा किराण्याचा वापर कसा करायचा याच्यावरून दोन माणसांचं नातं संपुष्टात आलंय. तेच विधान आहे. दोन माणसांचं जे आहे सगळंच आयुष्य लहान सहान गोष्टीत बांधलं गेलं असलं की वरवर हास्यास्पद क्षुल्लक वाटणाऱ्या असल्या गोष्टीही ते बंध तोडून टाकतात. काय काय मॅटर करायला लागतं ते क्षुल्लक इतरांच्या लेखी असू शकतं. छोट्या पंचीवट वाळव्या, घोरणं, मेथीची भाजी न आवडणं, सुकटाचा वास सहन न होणं, इंटरेस्टिंग मुखे घेता न येणं, इंटरेस्टिंग सारखा इंग्रजी शब्द आहे, वरचेवर पडसं होणं, फारसं काही न बोलणं सुद्धा. मग कधीतरी कोणीतरी जागा होऊन म्हणणार बस इतकंच, या बारीक सारीक चिडाचिडीतच सगळं आयुष्य असंच जायचं ते. मग एखादा मदन सुद्धा ज्याचं आयुष्य अशाच पण निराळ्या लहान सहान गोष्टींनी बनलेलं असतं, तो रहस्यमय आणि आकर्षक परक्या माणसासारखा वाटू लागतो. कंटाळा येणं जे आहे की एवढंच आता हेच आपलं आयुष्य आहे का, आणि त्यातनं बाहेर पडायला बघणं जे आहे. जोपर्यंत आयुष्याच्या मूळ स्थितीत तोचपणा, निरर्थकता, वैफल्य, कैद यांच्यात फरक घडवून आणायचं आणि त्यासाठी आपल्यात बदल करायचा जमत नाही, तोपर्यंत त्यात घडणाऱ्या सर्वच गोष्टी त्यात क्षुद्र आकारात एका निरर्थक रस्त्यानं जात राहणार. काल्विनिझम आणि त्यापासून निघालेले पंथ इतक्या लोकांना आवडतात याचं कारण तेच असेल का? दिलेल्या गोष्टींविरुद्ध मुळीच धडपड न करता आयुष्य जगायची तो पंथ परवानगी देतो. एकदा प्रारब्धवाद मान्य केला की स्वतःमध्ये मूलभूत बदल घडवणं अशक्य किंबहुना अनावश्यकही ठरत नाही का? तात्विक सगळी चर्चा आहे. कॅल्विनिझम, आता आपल्याला काय जायचं नाही आहे, म्हणजे सगळ्या त्या परंपरेमध्ये आपण चर्चा करत बसायचं नाही, तर आपण साईड ट्रॅक होऊ. ते मी सगळे नंतर घेणार आहे, मी आधीच सांगितलंय. वेगळे काही संदर्भ आहेत त्याचे एकत्रित आपण एक बोलणार आहोत अर्धा तास. मुळात नातेसंबंधांच्या बाबतीत जीवनशैलीबाबत काय विधान करतायत ते समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हणतायत नायिका, काय म्हणते? जोपर्यंत आयुष्याच्या मूळ स्थितीत तोचपणा, निरर्थकता, वैफल्य, कैद, जोपर्यंत आयुष्याच्या मूळ स्थितीत तोचपणा, निरर्थकता, वैफल्य, मूळ स्थिती म्हणजे ही, ह्यांच्यात फरक घडवून आणायचं, काहीतरी बदल करायचा आहे आणि त्यासाठी आपल्यात बदल करायचा आहे, जमत नाही तोपर्यंत त्यात घडणाऱ्या सर्वच गोष्टी त्यात क्षुद्र आकारात एका निरर्थक रस्त्यानं जात राहणार. तुम्ही ते तसंच जगत राहिलात तर ते त्याच्याच मार्गाने जात राहणार. काल्विनिझम आणि त्यापासून निघालेले पंथ इतक्या लोकांना आवडतात कारण काय? प्रारब्धवाद, दिलेल्या गोष्टींविरुद्ध काहीही बंड न करता तसंच त्याला स्वीकारायचं. स्वतःमध्ये मूलभूत बदल घडवणं अशक्य किंबहुना अनावश्यकही ठरत नाही का? अनेक लोक तसेच जगतात. स्वतःचं वेगळेपण सिद्ध करणारी जी नायिका आहे ती आयुष्याबद्दल कसा विचार करते तात्विकरित्या ते लक्षात येतं. प्रयागच्या मते माझं त्याला सोडून जाणं आणि त्यानंतरचं माझं आयुष्य असं आयुष्य जगणं दोन्हीही निरर्थकच आहेत, कारण तो सतत तुम्हा सर्व माझ्या मित्रांना माझ्या वागण्याचं कारण समजतो. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात या ना त्या स्वरूपात पुरुष ही एक गोष्ट दिलेली असते. कुठे नेतात बघा गौरी देशपांडे, की जे गिवन आहे ना त्याला प्रश्नांकित करायचं. गणितामध्ये असतं ना गिवन, एक्सची व्हॅल्यू ही आहे, वायची ही आहे, तर काय झीची काढा. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात पुरुष ही एक गोष्ट दिलेली असते, गिवन आहे. तोच प्रश्न आहे, गिवनला नकार. प्रयाग म्हणतो की तुझ्या मित्रांमुळे तू काय जे आहे ते तुझं झालंय नुकसान, किंवा काय तू अशी वागलीस, तर त्याच्यावर म्हणतात की पुरुष ही एक गोष्ट या ना त्या स्वरूपात दिलेली असते. या जुलुमातून मी सुटायला धडपडत होते आणि त्या धडपडीचा तुम्ही सर्वजण एक भाग होता हे त्याला उमजलंच नाही. हिअर लाईज द इसेन्स ऑफ कारावासातून पत्रे. पुरुष ॲज अ टूल म्हणतायत त्या, म्हणजे प्रयाग म्हणतोय की इतर पुरुषांमुळं तुझं आयुष्य जे आहे ते असं तुझी वाताहत होते, किंवा एका अर्थानं साध्या भाषेमध्ये देर आर मल्टिपल आर मेनी रिलेशनशिप्स.
मग ह्याच्यामुळे हे घडतंय. आणि नायिका असं म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात या ना त्या स्वरूपात पुरुष ही गोष्ट दिलेली असते, गिवन असते. वी डोंट हॅव चॉईस. या जुलमातून मी सुटायला धडपडत होते, ते गिवन आहे ना, त्याला मला प्रश्न विचारायचा आहे की नकोच आहे, हा कारावासाच मला नको आहे. आणि त्या धडपडीचा तुम्ही सर्वजण एक भाग होतात. इट वॉज जस्ट, तुम्ही एक थांबे होतात माझ्या स्वातंत्र्याच्या प्रवासाकडे जाणाऱ्या मार्गावरचे. तुम्ही दुय्यमच आहात, तुम्ही तितके महत्त्वाचे नाही आहात. तुम्ही माझ्या उजळण्यातल्या प्रवासातले एक थांबे आहात फक्त पुरुष म्हणून. त्या धडपडीचा तुम्ही सर्वजण एक भाग होता, हे त्याला उमजलंच नाही. मला प्रयागपासून सुटायला हा, दिलीपपासून सुटायला तो, अकबरपासून सुटायला हा, मग कधी मदन आहे कधी काय आहे, ह्याच्यामुळं हे त्याच्यामुळं ते असं नाही आहे. ही जी झडपड चालली आहे गिवन, की हे म्हणजेच आयुष्य आहे. स्त्री पुरुष नातेसंबंधांच्या संदर्भात आयुष्य आहे, पुरुषाच्या त्या सगळ्या कारावासातच आयुष्य आहे. या धडपडीतनं सुटण्याकरता तुम्ही थांबे होतात. कोणामुळं मी एकातून दुसरीकडे गेले अशातला तो भाग नाही, हे तुम्हाला कळलं नाही. आणि त्याच्याच दृष्टीनं पाहिलं तर कुठल्या प्रकारे मदन काय किंवा अकबर काय किंवा तूही म्हणू, पुरुष म्हणून त्याच्यापेक्षा वेगळे आहात. रंग है ना, पोत हे बदललं तर बाकी तुम्ही सगळे सारखेच आहात. काय वेगळे आहात? मनूला विचारते, तू प्रयाग सारखाच आहे, तू कोण आहे, म्हणजे मदन कोण आहे. एका वेळेला खिल्ली उडवण्यापर्यंत हे सगळं जातं. म्हणजे ज्याच्या प्रेमात आकंठ बुडून, ज्याच्या वेदनेनी, ज्याच्या विरहाच्या वेदनेनं नायिका वैतागली आहे, दुःखात आहे, त्यांनाच प्रश्नांकित करते की काय वेगळं काय नाही. वेगळं काहीही नाही आहे, हा सगळा माझ्या धडपडीतले तुम्ही थांब्यात, हे समजणं म्हणजे कारावासातून पत्र्यात. माझ्या सगळ्या प्रगतीच्या मार्गातलेच तुम्ही एकतर ऑब्स्टॅकल्स आहात किंवा थांबे तरी आहात, नॉट मोर दॅन दॅट, पुरुष म्हणून. इथं चांगल्या वाईट हा भेद नाही. पुन्हा त्यांना डिजनरेट करत नाही आहे, कारण काही इथं डावे तर काही तिथं उजवे, पण खरोखरी वेगळे. आणि म्हणूनच प्रयागवरचा मजवरचा कडू कडू राग मला समजू शकतो की तुम्ही तसे सारखेच आहात. आत्ताच तुझं पत्र आलं बघ, असा उत्साह आला. खरंच येशील पॅरिसला ऑक्टोबरमध्ये, भावनांचे हिंदोळे आहेत सगळे, जमेल मला यायला. काय वाटेल रे आपल्याला इतक्या दिवसांनी भेटलो की. काळ जो आहे, काळाचा अवकाश आहे, त्याचे तुकडे आहेत. तू नेहमी म्हणतोसच नाही का की खुद्द वाटण्याऐवजी मी नेहमी आपल्याला काय, का, कसं वाटतंय, वाटणार किंवा वाटलं याच्या निरीक्षणात आयुष्य फुकट घालवीत असते. आपण एक एक पानपासून चर्चा करतोय. गौरी देशपांडेंच्या नायिका स्वतःला आणि इतरांना सतत निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवतात. स्वतःला आणि इतरांना सतत निरीक्षणाच्या भिंगाखाली ठेवतात. आणि इथं म्हणू तेच नायिकेला म्हणतोय की तू नेहमी म्हणतोस ना की खुद्द वाटण्याऐवजी मी नेहमी आपल्याला काय, का, कसं वाटतंय, वाटणार किंवा वाटलं ह्याच्या निरीक्षणात आयुष्य फुकट घालवीत असते. अनुभव घेण्यापेक्षा अनुभवाची चिकित्सा करण्याचा स्वभाव खूप बेत करते आहे मी की पॅरिसला तू भेटणार आहेस का मला. म्हणजे पुन्हा सगळं जे आहे की जगण्या मरण्याचे प्रश्न थेट असे भौतिक पातळीवर नाही आहेत. जे काही आहेत ते सगळे तात्विक आणि स्त्री पुरुष संबंधांच्या भोवती फिरणारे आहेत. तू गेल्यापासून आयुष्यात कसले म्हणून बेत करायचे नाहीत असं ठरवलं होतं, पण वेळ तर जायला हवा ना दिवा माळवल्यापासून झोप लागेपर्यंत. म्हणजे पुन्हा फिरून तिथेच. म्हणजे कैद स्वातंत्र्य, कैद स्वातंत्र्य, कैद स्वातंत्र्य हे शिंदोळे आहेत. कारावास, सुटका, परत कारावास, परत सुटका, परत कारावास, हे सायकल हाच एक कारावास आहे. स्त्रीच्या आयुष्यातला कारावास हा आहे की कारावासातून सुटका नाही, कारावासातून सुटका आणि परत कारावास आणि परत कारावासातून सुटका, हा कारावास आहे. जेल काय आहे? जेलमधून बाहेर येणे, परत आत जाणे आणि परत बाहेर येणे, परत आत येणे आणि त्या प्रत्येक प्रवासामध्ये कधी उजळल्यासारखं वाटणे, कधी वेटणा वाटणे, हाच एक लार्जर कॅनव्हासवरचा कारावास आहे. परत परत दे, तू येशील का? पण वेळ तर जायला हवा ना दिवा मालवल्यापासून झोप लागेपर्यंत. पॅरिसमध्ये काय पाहायचं, काय खायचं, काय प्यायचं, कुठं किती वाजता कसले विशेष वास, संवेदना, रंग बघायला जायचं, सगळं ठरवते. अँडी म्हणतो की आपण कितीही ठरवून गेलो लिव्हरमध्ये की नाही भीक घालणाऱ्या मोनालिसाला. म्हणजे पुन्हा सगळे संदर्भ, कलात्मक संदर्भ,
तरी प्रत्येक वेळी तिच्या जादूत सापडतोच आपण. बघू तसं काही होतं का. मग लंडनला जाऊ, तिथं ब्रिटिश म्युझियममधल्या एका धुळकट कोपऱ्यात पुस्तकांच्या ढिगाऱ्यामागं एल्नॉर दडलेली असेल, आपल्याला बघून उडी मारून म्हणेल हाय पीपल, आणि मग आपल्याला परवलीचा शब्द म्हणायला लागेल हायर. आणि अगदी खास माझ्या म्युन्शनला गेलं पाहिजे. इमा आणि एरिका आता तिथं नाहीत, पण त्यांच्या फेवरिट बिअर स्केलरमध्ये जाऊन ब्लूज ऐकलंच पाहिजे, म्हणजे संगीताचा जो प्रकार आहे तो. आणि इसारमधल्या हंसांना ब्रेड पण घातली पाहिजेत, पण जर्मन मी पार विसरले, ममा गेल्यावर मला कोण शिकवणार. आणि म्हणून हे सगळं होणार ना मी एकटीनं केल्या किंवा एरिका किंवा इर्माबरोबर केल्या तेव्हा एका तपापूर्वी या किती सहज रोज करायच्या गोष्टी होत्या. आता यमुने पलीकडच्या स्वप्नासारख्या दिसणाऱ्या ताजमहालकडे जसा शहाजहान विकल फोलपणं बघत असे, तशा मी त्या बघते आहे मागं फिरून. म्हातारपण आल्याचं लक्षण आहे ते. हे सगळी जी तथ्य आत्ता आपण वाचली याचा तथ्य म्हणून आणि त्या नायिकेच्या संदर्भातल्या उच्च मध्यमवर्गीय कलात्मक उच्चवर्गीय तथ्य आहेत म्हणून एवढंच म्हणून आपण ते बघायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने पुन्हा त्याच्या आतमध्ये जाऊन काही वेगळा धांडोळा घ्यायची गरज नाही. की सगळं आंतरराष्ट्रीय ठिकाणचं राहणीमान आहे, सगळ्या ठिकाणी जाऊन येणं आहे, वेगवेगळ्या परदेशी भाषांचंही काही एक आकलन असलेली ही नायिका आहे, या एवढंच. ऑक्टोबरमध्ये सगळीकडे वाईट हवा पडली असेल. हरनाम आणि दिलीप मी कुणाचा ओव्हरकोट बरोबर न्यावा ते ठरवायसाठी द्वंद्व खेळणार आहेत. हरनाम आणि दिलीप, तू इथं असताना आपण नेहमी एकमेकांना मोठ्या सुपर सिरियसली सांगत असू की हे सगळे किती मूर्ख आहेत, पण आता समजलंय मला की वेड्यांचा मूर्खांचा मोठा उपयोग असतो. सत्यसृष्टीवर त्यांचा फारसा विश्वास नसतो, म्हणूनच त्यांच्या सहवासात आपल्यालाही थोडा वेळ का होईना पण आहेच नाही आणि नाहीचं आहे करता येतं. दिलीप आणि हरनाम बरोबर असले की खरोखरच मी ओव्हरकट कुणाचा नेणार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं वाटू लागतं. याउलट शहाणी माणसं भेटली की दुःखी आणि हताश वाटतं. आयुष्याचे वेगवेगळे रंग असतात. कधी कधी आपल्याला या बौद्धिक चर्चां खूप रस आहे त्याच्यामध्ये असं वाटतं, खूप त्याच्यामध्ये अर्थ आहे असं वाटतं, आणि अचानक साधी भोळी फारसं बौद्धिक चर्चा न करणाऱ्या माणसांच्या आयुष्यामध्ये अर्थ आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपलं आयुष्य निरर्थक आहे असं वाटायला लागतं. तोच प्रकार आहे. काल रात्री प्रचंड वादळ झालं. मिलीच्या खोलीची खिडकी उघडीच होती. मध्यरात्री तक्रार करत आली की आई मी चादर गच्च धरून ठेवली आहे तरी उडून जाते आणि चादरीशी कुस्ती करताना झोप कशी येणार. सुलतानचं एक पत्र आलं आहे, त्यानं मी बरीच घाबरली आहे. उत्तर लिहिलं आहे, आता बघू काय म्हणतं. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ये म्हणून लिहिलं आहे. कारावास सुलतानचं पत्र आलं आहे आणि ते सुद्धा परत ती जबाबदारी माझी जी आहे. पुढे तुझं पत्र वाचून फार वाईट वाटलं. अरे इतकं तरी जिद्दीनं करशील अशी आशा होती, म्हणजे जे काम करायला तू गेलायस. प्रत्येक गोष्टीत पहिला फटका बसताच माघार घ्यायची म्हणालास तर घराचा दरवाजा सुद्धा उघडणार नाहीस तू. फारसा कर्तबगार नसलेला हा मनू आहे. थोडक्यात आत्तापर्यंतचे जे प्रियकर आणि मित्र आहेत नायिकेचे त्यापैकी तसं पाहायला गेलं तर ओव्हरऑल आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा सर्वात डावा असणाराच आहे मनू. ज्याला उद्देशून नायिका पत्र लिहिते तर हा फार काही असा ग्रेट नाही, म्हणजे हा काही सुलतान नाही आहे, हा काही कुठला काही याच्यामध्ये मोठं काही नाही आहे. लगेच परत येऊन इथं नोकरी धरायचा तुझा विचार अगदी वेडगळपणाचा आहे, म्हणजे हार मानून परत येणं. गेलं वर्षभर आपल्या आधीच अशांत व भंगूर संबंधाला ज्या एका गोष्टीची कीड लागली होती, ज्या एका तुझ्या हट्टाचा क्षय झाला होता, तोच आता तुझ्या लेखी महत्वाचा नाही असं तू म्हणतोस. मग दुःख, चीड, हताशपणा या सगळ्यांनाच काही अर्थ नव्हता का. म्हणजे तू इथून जाताना तुझ्या करिअरशी संबंधित असेल, तुझ्या व्यवसायाशी संबंधित असेल, त्या एका गोष्टीमुळे तू गेलास आणि आता तुला ते सोडून परत यायचं आहे. मग या सगळ्याला काहीच अर्थ नव्हता का. एका फटक्यात जसं काही घडता घडता उडवून चालू लागलास तसं आता एका ओळीत माझ्या वर्षाच्या लढ्याला निरर्थकात काढलंस. सोडून जाताना तुझं तुला महत्त्वाचं वाटत होतं, आता तुला तुझं ते महत्त्वाचं वाटत नाही म्हणून तू परत येण्याची भाषा करतोस. मग माझ्या मधला जो हा 1 वर्षाचा दुराव्याचा संघर्ष आहे याचा हिशेब कोणी द्यायचा. गेले वर्षभर मी जगलेच नाही, रात्र रात्र तुला समजावण्यात घालवलीच नाही. ओतशील तेवढे अन्याय आणि मूर्खपण मुकाट भोगलेच नाहीत. सहन करणं जे आहे. भविष्यकाळ आपला नाही, आत्ता आहे तितकंच जगायचं असं झापडं बांधून चाचपडलेच नाही.
काहीच कारण नसताना कमी आप्तांचा रोष, मित्रमैत्रिणींचा खेद, परिचितांची हिटाळणी, स्वतःची वंचना, तुझ्या कुटुंबाचा उपहास, सर्वांना तोंड दिलं. म्हणू तू काय म्हणतोयस ते तुला समजतंय का? नुसतं आपलं माझं मन इथं रमत नाही, मी परत येतो असं म्हणण्या इतकी तुझं जाणं ही सोपी बाब नव्हती. पुरुषाच्या निर्णयावर सगळं ठरणं स्त्रीचं. त्यात किती हट्ट, दुःख, मानहानी, कर्ज होती. ते सगळं इतक्या सहज बाजूला ढकलून देता येणार नाही. तुझी मनुष्य म्हणून होणारी सगळी वाढ या एका कृत्यानं खुरटून जाणार आहे. आणि त्याबरोबर माझी. हे बघ, दुःख ही अगदी लाचार आणि निरुपयोगी गोष्ट आहे. त्याला प्रतिष्ठा केवळ आपण त्याला तोंड कसं देतो, सहन कसं करतो यावरून येणार. महत्त्वाची वाक्य आहेत. रसास्वादाला एक्सपेक्टेड आहे. अचानक आली परीक्षेला ते गौरी देशपांडेंचे आहेत की नाही हे सुद्धा कळू शकणार नाही सगळे टेक्स्ट एकत्र झाल्यावर. कारण इथं स्त्री पुरुष संबंधांपेक्षा जास्त त्या आयुष्याविषयी काहीतरी विधान करतायत. दुःख ही अगदी लाचार आणि निरुपयोगी गोष्ट आहे. त्याला प्रतिष्ठा केवळ आपण त्याला तोंड कसं देतो, सहन कसं करतो त्यावरून येणार. नुसतं आपलं चला 1 वर्ष दुःख भोगून बघू कसं वाटतं ते, मग पुन्हा परत चावी फिरवून सुखाकडे तोंड केलं, असं का आयुष्य असतं? त्या दुःखानं आपण आपलं आयुष्य आपल्या आयुष्याशी नातं या सगळ्यात बदल झाला नाही तर मग एकामागून एक जाणारे दिवस घालवण्याचा दुसरा एक मार्ग, या पलीकडे त्याला काय अर्थ राहिला? दर 2 वर्षांनी जैसे थेला यायचं म्हणजे आत्मज्ञानाची बात तर सोडाच, पण प्रगतीची गतीही शून्यच. सारखा मागे फिरणारा म्हणू, फारसं काही करू न शकणारा म्हणू, अत्यंत डावा असणारा म्हणू, आणि त्याला तात्विकतेचे उपदेश करणारी नाही का? बस इतकंच. तू नसताना जगणं म्हणजे केवळ तू येईपर्यंत वाट बघण्याचा काळ आहे असं तुला वाटलं? रसास्वादाला एक्सपेक्टेड ओळ. तू नसताना जगणं म्हणजे केवळ तू येईपर्यंत वाट बघण्याचा काळ आहे असं तुला वाटलं? पुरुष सतत असा विचार करतो ना, मी नाहीये म्हणजे हिचं सगळं आयुष्य मीच वापरलेलं आहे. माझा अब्सेन्स हा हिच्या अस्तित्वाचा एक भाग आहे. पुरुषाची अनुपस्थिती म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा भाग आहे. नायिका म्हणते की तू नसताना जगणं म्हणजे केवळ तू येईपर्यंत वाट बघण्याचा काळ आहे असं तुला वाटलं? माझ्या दुसरं अस्तित्वच नाहीये का? छे रे, चुकलास. तुझ्या हट्टानं आणि परिस्थितीनं आयती चांगली तुझ्या खुद्द शारीरिक कैदेतून सुटले. मगाशी आपण म्हटलं ना, अटळ झालंय की तुझ्या हट्टानं तुला जायचं होतं म्हणून तुझ्या शारीरिक कैदेतनंच आयती शारीरिक कैदेतून सुटली आहे, आयती सुटली आहे. मी नाही सोडलं, तू हट्टानं गेलास आणि आता परत येण्याची भाषा करतोयस. तर आता भावनिक परावलंबनातूनही सुटता यावं म्हणून मी निकरानं मी केली ती धडपड काय अशी फटकन पुसून टाकता येणार आहे तुला? म्हणजे तू गेलास, ती वेदना मी पचवली आणि आता तुझ्यापासून स्वतःला सुट्टी करून घेते आहे, तर तू परत यायचं म्हणतोस. तू नसताना म्हणजे मी तुझी वाट बघणारीच होते असं तुला वाटतं का? तुझ्या भावनिक परावलंबनातूनही सुट्टा यावं असं म्हणून मी निकरानं मी केली ती धडपड काय अशी फटकन पुसून टाकता येणार आहे तुला? नावच काढू नकोस. इथे ती फर्म होते. नावच काढू नकोस. कारावासातून सुटण्याच्या मार्गाकडे एक पाऊल तिचं पडतं. फर्म. नावच काढू नकोस. जरा कुठं आकाश दिसायला लागलंय. इथून रसास्वाद आहे 2-3 ओळींचा. जरा कुठं आकाश दिसायला लागलंय, तो परत आत ढकलेन म्हणशील तर मी तटीने लढेन, समजूनच. आय विल कम आउट ऑफ दिस नाऊ. तू परत आलास तरी मी तुला आता घरात घेणार नाही. समजून अस. निर्धार. सुटले. पुढचं पत्र. परत येण्यासंबंधी पुरता आणखी विचार करेन. हे वाचून हायसं वाटलं. पण प्लीज, प्रेमाच्या बाता आता आपल्यामध्ये न झालेल्याच बऱ्या, नाही का? शब्दातही जपून पावलं टाकावी. सध्या काटेकोरपणा म्हणायचं तर माझा दूर गेशी गेलेला तो मित्र, एवढंच. पुढं काय ते मग तू आपली सगळी देणी मनासारखी भागवून आल्यावर बघू. आता पुढे काही आपलं नातं असेल नसेल मला माहीत नाही. 2 स्वतंत्र व्यक्तींनी एकमेकांशी कसं वागायचं याचे नियम वेगळे बनवावे लागतील. आधीपासून पुढे असं चालणार नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या संबंधात स्वातंत्र्याचा कुठं प्रश्नच नव्हता, तेव्हा ते नियम, ती स्थिती, ती प्रत्युत्तरं वेगळी. आता मी वेगळी आहे, आता मी वेगळी व्यक्ती आहे, हे स्वातंत्र्य माझं वेगळं आहे, त्यामुळे आधीचं चालणार नाही. त्याचा इतप्पर संबंध आपल्याशी नाही. हे पत्र लहानच, कारण कदाचित तू येऊन उभा राहशीलही. या भित्तीच्या धक्क्यातून मी आता कुठं सावरते आहे. आत्ताहीपणा कमी कर जरा. तेच सगळं जे येत आहे. पुढचा भाग जो आहे तो वाचून आपण थांबूया. पुढचा जो पत्र आहे,
या 2 पत्रात जरा जास्तीच वेळ गेला. बरेच दिवस एक सांगायचं होतं, तू पाठवलेल्या रेकॉर्ड्स पोचल्यापासून. पण कसं सांगायचं, खतरूड दिसेल असं झालं. रागावणार नाहीस ना म्हणू, म्हणजे वरती समजूनच तर खाली रागावणार नाहीस ना म्हणू. म्हणजे बंध अनुबंध 100% किंवा सगळेच संपतात अशातला भाग नाही. पण मला काही पाठवू नकोस. म्हणजे रस्त्यानं जाताना दिसलेलं एखादं पुस्तक, एखादं मासिक वगैरे चालेल, पण आपल्यात देण्या घेण्याच्या बाबी नकोत. जे काही मिळाल्यावर मला परतफेड काय करायची असं वाटेल ते काही नको प्लीज. म्हणजे आता पुढे प्लेन आहे. एकदा तुम्हाला टेक्स्टचा गाभा कळला ना की सगळ्याच कारावासातून सुटण्याचा प्रयत्न नायिका करते आहे. आणि मग त्याचे हे टप्पे साहजिक आहेत की तुझ्या प्रेमातनं सुटणं आहे, तुझ्या विरहाच्या वेदनेतून सुटणं आहे, आणि आता त्या विरहामध्ये एवढा कालखंड घालवल्यावर तू परत येणार म्हटल्यावर मला आनंद होण्याऐवजी आता माझ्या त्या धडपडीला काहीतरी अर्थ आहे, म्हणून आता नको. आणि आता त्याच्यामध्ये मग ही देवाणघेवाण पण नको, मला कुठले गिफ्ट नको, मला काहीही पाठवू नकोस. आता प्लेन आणि सिम्पल आहे ते. आता हे तुम्हाला कळायला लागलं असेल. आणि आता निवेदन शैली, भाषा, इंग्रजीचा वापर हे पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यात मी बोलत असताना तुम्ही आता ते नोंद करून घेतली पाहिजे. तुम्हाला ट्रेन करणं हे मेंटरचं काम आहे. तुमचा हात धरून तिथपर्यंत नेणं हे माझं काम आहे. जर प्रत्येक पाऊल उचलून मी तुम्हाला टाकत गेलो तर आपल्याला चालायला खूप वेळ लागेल. कसं चालायचं हे थोडंसं शिकलं, थोडंसं पळून दाखवलं की तुम्हाला माझ्या बरोबर पळता आलं पाहिजे. लक्षात येतंय काय म्हटलंय? जे काही मिळाल्यावर मला परतफेड करायची असं वाटेल ते काही नको प्लीज. अरे काय झालं सांगू का? मी लहान असताना मामा म्हणत असे, बाई ग, जगात भेटवस्तू म्हणून काही नसतं, ज्याची त्याची या ना त्या ठिकाणी फेड करायलाच लागते. म्हणजे पुन्हा तात्विक आयुष्याविषयी काहीतरी बोलणं. म्हणजे आपण लघु कादंबरीची वैशिष्ट्य बघताना डिस्कस केलं होतं की नाही, की स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीतच बोलता बोलता जगण्याविषयी बोलायचं. जीवनाच्या समग्रतेविषयी काही स्टेटमेंट करायचं असेल तर ते स्त्री पुरुष संबंधांच्याच यांनी करायचं. म्हणजे काय, कोणीच कोणाला फुकट काही देत नसतं. हे फिलॉसॉफिकल काही एक वाक्य आहे, समजा काही तात्विक वाक्य आहे. हे कुठं घ्यायचं? मनोनी मला पाठवलेल्या संबंधी रेकॉर्ड्स पाठवल्या त्याला जोडून हे वाक्य घ्यायचं. हे ओव्हरऑल बाहेरचं काही घ्यायचं नाही. केंद्र तुम्ही स्त्री पुरुष संबंधच मानायचं. आता तिला कसले मतलबी लोक भेटले कुणास ठाऊक, पण तिचं आपलं मत होतं खरं. मला यातून बाहेर पडायला इतकी वर्ष लागली. अगदी खतरूड आणि आडमुठी होते मी. कुणी काही दिलं की मी हसून थँक्यू म्हणून घेतलं असं झालंच नाही. नको नको, कशाला, किती भारी वस्तू आहे, ठेवा ना तुमच्यासाठी वगैरे म्हणून मी देण्यातला आणि घेण्यातला आनंद पार नष्ट करून टाकत असे. म्हणजे प्रांजळ जगताच येत नाहीये. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा, पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतोय. आता फक्त अंडरलाईन करू शकता तुम्ही. पण त्यामुळं एक फायदा काय झाला की मी स्वातंत्र्यासाठी सहज जगडू शकले. देणं नास्ती, घेणं नास्ती, काही द्यायचंय नाही काही घ्यायचंय नाही. तेव्हा पाठ फिरवून चालू लागायला कुठं हरकत पडली नाही. स्वाभिमान आहे आणि भौतिक पातळीवरचाही स्वाभिमान आहे, नुसताच फुकाचा स्वाभिमान नाही आहे. भौतिक पातळीवरही तुमचं काही घेणार नाही तर खऱ्या अर्थाने मी स्वतंत्र होणार आहे ना. कारावास जर असेल तो जर उपकाराचा असेल, तो फेवर्सचा असेल, तो कसल्याही स्वरूपातला असेल तर कदाचित मला स्वतंत्र होता येणार नाही. आणि हे गौरी देशपांडेंचं मोठेपण आहे. हे गौरी देशपांडेंचं मोठेपण आहे. त्यांच्या नायिका या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तेव्हा पाठ फिरवून चालू लागायला कुठं हरकत पडली नाही. अगदी खरं खरं दोन्ही हात पसरून मिळेल तेवढं हसत घ्यायला मला शिकवलं दिलीपनं. प्रत्येक पुरुष पात्र, प्रत्येक मित्र किंवा प्रियकराची स्वभाव वैशिष्ट्य 3-3 ओळींमध्ये आता तुम्ही लिहून काढायची आहेत. दिलीपच्या बद्दल 4 ओळी, अकबरबद्दल 4 ओळी, सुलतानबद्दल 4 ओळी, मनूबद्दल 4 ओळी, प्रयागबद्दल 4 ओळी लिहायला पाहिजे. आता नोट्स कशा काढायच्यात हे कळलंय. त्यामुळं मी सांगतोय की लगेच प्रत्येक पेज घालून की दिलीपनं काय म्हटलंय, मिळेल तेवढं हसत घ्यायला मला शिकवलं दिलीपनं. त्याला नाही म्हणणं शक्यच नाही. म्हणजे फार तर एका पुस्तकाला, एका रेकॉर्डला तुम्ही नाही म्हणाल, पण एखाद्या माणसानं जवळजवळ एक पुस्तकांचं दुकानच विकत घेऊन तुमच्या घरात आणून घातलं तर नाही कुठवर म्हणणार. म्हटलं नेटानं तर उत्तर काय, मी फार काही वाचत नाही, पण पुस्तकं पाहायला, विकत घ्यायला, त्यांचा नवा वास घ्यायला मला आवडतं. माझ्या ओळखीत तूच अशी आहेस की काहीही व्यसनासारखं वाचणार, म्हणून तुला देतो. आणि खरंच अगदी निरक्षर माणसासारखा अश्लील चित्रांच्या पुस्तकांपासून तो बाटल्यात बोटी कशा बांधाव्या इथपर्यंत वाटेल ती पुस्तकं आणून टाकायचा तो. आणि मी आपली वाचायची.
मामा काही म्हणत नसे, कारण मला वाटतं तिची खात्री होती की पुढं मागं मी दिलीपशी लग्न करेन आणि पर्यायानं परतफेड. तू हसशील, पण प्रयागशी लग्न करायला मला सगळ्यात कुणाची अडचण झाली असेल तर त्या छतापर्यंत ढीग लावून ठेवलेल्या पुस्तकांची. म्हणून म्हणते बाबा, तू मला काही देऊ नकोस. म्हणजे दिलीपनं ज्या पद्धतीनं पुस्तकं दिली त्याची परतफेड करणं हे माझ्या मानसिक अवस्थेकरता गरजेचं आहे. आणि प्रयागशी लग्न म्हणजे दिलीप सोडून दुसऱ्या पुरुषाची निवड करताना सगळ्यात मला अडथळा झाला की हे माझ्यावर एवढं कर्ज झालं एका अर्थानं. तर तेव्हा आता तुझ्यासोबत मला पुढे जायचं नाही आहे, तर तू मला काही देऊ नकोस. तो कैदेचाच एक सरळ भाग आहे. सुलतान गेला म्हणजे अगदी हरवला. माझ्या गेल्या पत्राला उत्तर म्हणजे एक भीषण पेन अँड इंक चित्र आणि एक भीषण कविता. मी समजले अर्थ येतो सुलतानबद्दल जे आहे ते. इथं आपण थांबूया. थोडं आपण सावकाश जातोय. त्याचं कारण मी तुमच्या उत्तरांची वाट बघत होतो मध्ये 1-2 दिवस की तुम्ही काय लिहिताय. कारण मी परत एकदा तुम्हाला सांगतो की हे वाचणं, हे शिकणं, हे समजून घेणं ही एक एंटरटेनमेंट आहे. ह्याचा एक वेग एकदा आपण धरला ना की आठवड्याला 2-2 पुस्तकं आणि मराठी पेपर 1चा 1-1, 2-2 टॉपिक आपण संपूया. फार वेळ लागणार नाही, 3-3.5 महिन्यांमध्ये हे संपेल. पण तुम्ही नुसतंच एक एंटरटेनमेंट म्हणून अरे सर बोलतायत, मस्त वाटतंय, छान वाटतंय, आयुष्याविषयी काहीतरी कळतंय, काहीतरी पॅशनेट सगळं टीचिंग चाललंय आणि उत्तरं लिहित नाही आहेत, तर ते चालणार नाही. या सगळ्याचा हेतू जो आहे ना आपला, तो आपल्याला परीक्षा पास करायची हा आहे. त्यामुळं टेस्ट सगळ्यांनी लिहून द्या, कारण हे आपलं 2 दिवसात संपणार, तेव्हा परत आपली दुसरी टेस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी मात्र अलाउ करणार नाही. इथं आपण थांबूया. पुढचा जो पत्राचा भाग आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये संपूया. धन्यवाद.